महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या थेट जनधन खात्यात टाकावेत, हयात फाउंडेशनची मागणी। महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभदायक जाचक अटी बद्दल महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि महा ई सेवा केंद्र सेतू कार्यालयामध्ये रहिवासी व उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी उसळली। महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयामधील एजंट आणि सदर दाखले काढून देण्यासाठी 300 ते 500 रुपये उकळून महिलांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे। त्यामुळे महिलांना महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्यास भाग पाडलं जात आहे। त्यामुळे महिला वर्गातून सदर योजनेबद्दल प्रचंड नाराजी आणि तीव्र नापसंती व्यक्त होत आहे। राज्यातील महायुतीच्या सरकारला महिलांबाबत एवढा कळवळा आला असेल व महिलांना खरोखरच सक्षम बनवायचं असेल तर सरकारकडे अगोदरच महिलांनी जनधन योजनेअंतर्गत बँक खाती आहेत व त्यासंबंधी संपूर्ण माहिती सरकारकडे आहे। तेव्हा महिलांना त्रास देण्याऐवजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची 1500 रुपये मदत थेट महिलांच्या बँक खात्यात टाकावेत, जेणेकरून महिलांना मदतीचा लाभ मिळेल, असं हयात फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा जैनब शकील बाबा पीरजादे यांनी व्यक्त केलं आहे। यावेळी शकील बाबा पीरजादे, युनुस चाबुकस्वार उपस्थित होते। आमच्या मुलीचं आम्ही एकदा 150 रुपये भरलं, त्याच्यानंतर 70 रुपये भरलं। त्यांनी काय पुस्तक आम्हाला दिलेलं नाही आणि बघूया म्हणून आम्हाला पुढे ढकललं। आमचं 200 रुपये भरून घेतलं, आम्हाला पुस्तक दिलं, आम्हाला फसवणूक केलं आणि आम्ही पुस्तक ठेवून आमच्या जवळ आम्ही राहिलेला आहे। आम्ही सुद्धा काढले 200 प्रत्येक गावागावाला फिरून ते काढलेलं आहे, पण आमच्यापर्यंत पोहोचलंय, पण त्याचं दुसरं काहीच मिळालेलं नाही आम्हाला। नाही काय नाही। आता सुद्धा आम्ही आधार कार्ड नाही तर काढायला 8 दिवस झाला, ते आधार कार्ड लिंकला आलोय, पण आता नाही तर इथं नाही म्हणते 100 रुपये भरून घेतले। नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज आपण इथं शेतूमध्ये इथं आलेलो आहोत। जी मुख्यमंत्री लाडली योजना जी बीजेपी सरकारने जी चालू केली त्याविषयी जर आपल्याला महिलांना जर फॅसिलिटी द्यायच्याच असतील आणि 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला टाकायचेच असतील तर जे आपण जनधन योजना झिरो बॅलन्सवर जे अकाउंट ओपन केलं होतं त्या अकाउंटवर लेडीजला थेट 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून आता या महिलांना इथं प्रत्येक शेतूमध्ये फिरावं लागत आहे। जे गव्हर्नमेंटचे जे शेतू तहसील जे आहेत तिथं एक डॉक्युमेंट जरी काढायला गेलो तर तिथं 500 रुपये त्यांना प्रति डॉक्युमेंटला 500 रुपये लागत आहेत। असे करून जेवढे तुम्ही डॉक्युमेंटरी जेवढे हे केलेले आहेत त्याच्यासाठी 500 करून जे 1500 रुपये देणार आहात तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे तिथं जात आहेत आणि डायरेक्ट महिलांची इथं फसवणूक होत आहे। आणि ही योजना किती दिवस चालणार याची काही तुम्ही गॅरंटी दिलेली आहे का की 2 महिने किंवा 3 महिने? जसे लोकसभेमध्ये जो फटका बसला महायुतीला, जो लोकसभेचा महायुतीला फटका बसला तेच तुम्ही विधानसभेला तुम्हाला जर भरून काढायचा असेल तर तुम्ही महिलांची फसवणूक करून इथं ज्या महिला